विशेष बातमी. आदिवासींच्या काळजाचा हुंकार. मालेगावात अन्यायाचा बुरुज आता ढासळणार. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया. मालेगावमध्ये आज एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. आदिवासी महिलांवर झालेली अमानुष मारहाण आणि त्यानंतर सूडबुद्धीने दाखल केलेले खोटे गुन्हे याच्या निषेधार्थ आज मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठी गर्दी उसळली आहे. पण हा केवळ मोर्चा नाही, तर तो व्यवस्थेच्या क्रूरतेविरुद्ध पेटलेला वणवा आहे. रणरणत ऊन, अंगाची लाहीलाही करणारी दुपार आणि समोर तापलेली डांबरी सडक. या भीषण परिस्थितीत जेव्हा आदिवासी मायमाऊली अनवाणी पायाने रस्त्यावर उतरते तेव्हा ती केवळ चालत नसते, तर ती अन्यायी व्यवस्थेच्या चिंधड्या उडवत असते. सोबत असलेली ती निष्पाप बालकं ज्यांच्या कोवळ्या पायांना पडलेले फोड पाहून दगडालाही पाझर फुटेल. पण या निगरगट्ट प्रशासनाला मात्र अद्याप जाग आलेली नाही. जेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या हातात बेड्या ठोकल्या जातात तेव्हा समजून जावे की ही लोकशाहीची थट्टा आहे. खोट्या गुन्ह्यांचा हा काळा पडदा फाडण्यासाठी आज शेकडो मोर्चेकऱ्यांनी काळ्या फिती बांधून शासनाचा निषेध केला. शेखरदादांनी स्वतःच्या हातात बेड्या घालून हे सिद्ध केले की शरीर साखळदंडात जखडले तरी आदिवासींचा आणि सत्याचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही. प्रशासनाला आमचे रोखठोक प्रश्न. तळपत्या उन्हात अनवाणी चालणाऱ्या माताभगिनींच्या वेदना तुम्हाला गुन्हेगार वाटतात का? हक्कासाठी लढणाऱ्या हातांना बेड्या ठोकून तुम्ही जनतेचा आक्रोश रोखू शकाल का? आणि अजून किती काळ हा आदिवासी समाज अशाच खोट्या गुन्ह्यांचा बळी ठरणार? आमची ही शांतता म्हणजे आमची हतबलता समजू नका, असा सज्जड दम शेखरदादा पगार यांनी दिला आहे. जर हे खोटे गुन्हे मागे घेतले गेले नाहीत तर हा लढा आता मंत्रालयापर्यंत पोहोचणार असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आजचा हा मूक मोर्चा म्हणजे अन्यायी व्यवस्थेच्या विनाशाची नांदी आहे. या संघर्षाचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा.